गणेश नाईक आणि शिंदेच्या शिवसेनेतील राजकीय द्वंद्व काही थांबण्याचं नाव घेत नाहीये, कारण पुन्हा एकदा गणेश नाईकांनी जनता दरबार घेत एकनाथ शिंदेंना डिवचल्याची चर्चा आहे। ठाण्यामध्ये माझ्या रेंजचा राजकारणी नसल्याचं विधान गणेश नाईकांनी केलेलं आहे। दरम्यान त्यांच्या वक्तव्यानंतर शिंदेच्या शिवसेनेनं देखील टोला लगावलाय। मी विनम्रपणे सांगतो, ठाणे जिल्ह्यामध्ये माझ्या रेंजचा एकही राजकारणी शिल्लक राहिलेला नाही। रेंज म्हणजे त्यांना फॉरेस्टची रेंज म्हणायची आहे का, पण ती जनावरांसाठी वापरतात ना। आमच्या नेत्याच्या विरुद्ध जर बोललात तर आम्ही युती धर्म बाजूला ठेवून आम्ही सुद्धा तशाच पद्धतीने उत्तर देऊ। गणेश नाईक साहेब म्हणजे भाजपा नाही। आज एकनाथ शिंदे साहेबांमध्ये जे धाडस होतं, एकनाथ शिंदे साहेबांमध्ये जी जिद्द होती, त्यामुळेच 3 वर्षापूर्वीचा उठाव झाला, हे भान प्रत्येकाला असलं पाहिजे। गणेश नाईक आणि शिंदेच्या शिवसेनेमधला सामना अजूनही सुरूच आहे। पुन्हा एकदा जनता दरबार घेत गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय। मला खुर्ची, सत्ता आणि पैशाचा मोह नाहीये, तसंच ठाण्यात माझ्या रेंजचा नेता नाही असं म्हणत गणेश नाईकांनी पुन्हा एकदा शिंदेंवर निशाणा साधल्याची चर्चा आहे। मी विनम्रपणे सांगतो, ठाणे जिल्ह्यामध्ये माझ्या रेंजचा एकही राजकारणी शिल्लक राहिलेला नाही। गणेश नाईकनी जनतेच्या बरोबर काम केलं, जनतेचं प्रेम मिळालं। गणेश नाईकची ताकद जनतेचं प्रेम आहे। गणेश नाईकची फिजिकली ताकद नाही, मनी पॉवर नाही, मसल पॉवर नाही, चेअर पॉवर नाही। ठाणे जिल्ह्यात माझ्या रेंजचा नेता नाही। रेंज म्हणजे त्यांना फॉरेस्टची रेंज म्हणायची आहे का, पण ती जनावरांसाठी वापरतात ना। रेंज पण मला वाटतं माणसांचा विचार करावा राजकारणामध्ये आपण। नाही, गणेश नाईक अतिशय सिनियर नेते आहेत, त्यांचं एखादं वाक्य बाजूला काढून आपण त्याच्याबद्दल काहीतरी गैरसमज पसरवणं मला योग्य वाटत नाही आहे। त्याच्यामध्ये गणेश नाईक भेटले तर मी त्यांच्याशी नक्की बोलीन, पण ते माझ्याशी या विषयावर काही बोलणारच नाहीत। त्याच्यामुळे तुम्ही लक्ष वेधलं त्याबद्दल ठीक आहे। गणेश नाईकांच्या वक्तव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी थेट बोलणं टाळलंय। ते काय म्हणाले माहीत नाही, मात्र त्यांना विचारून मी तुमच्याशी बोलणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय। तर त्यांनी कोणाबद्दल बोलले, कशाबद्दल बोलले, त्यांचा बोलण्याचा मतितार्थ काय होता, एकदा मी गणेश नाईक साहेबांशी बोलतो, नंतर यावर बोलीन। याआधी देखील गणेश नाईकांनी अनेकदा एकनाथ शिंदेंना लक्ष केलंय। नवी मुंबईत सत्ता मिळवून दिली आहे, ठाण्यातही सत्ता मिळवून देऊ शकतो, मात्र त्यासाठी रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल असा हल्लाबोल गणेश नाईकांनी केला होता। 9 सप्टेंबरला गणेश नाईकांच्या उपस्थितीत ठाण्यात भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। नवी मुंबई महापालिकेत मी पक्षाला सत्ता मिळवून दिली, ठाण्यातही मी सत्ता मिळवून देऊ शकतो असं वक्तव्य गणेश नाईकांनी 9 तारखेला केलं होतं। त्यासाठी रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल, त्यासाठी तुम्ही तयार आहात का अशी विचारणा गणेश नाईकांनी कार्यकर्त्यांना केली। त्याआधी 2 एप्रिलला एकनाथ शिंदेच्या काळात कामं झाली नसल्याची टीकाही गणेश नाईकांनी केली होती। तर 27 जून रोजी नवी मुंबईचे वैरी बाहेरचे आहेत असं म्हणत गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता। तर 18 ऑगस्टला एकनाथ शिंदेना लॉटरी लागली आहे आणि मुख्यमंत्री झाले, कमावलेलं टिकवता आलं पाहिजे असा टोला गणेश नाईकांनी शिंदेंना लगावला। गणेश नाईकांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी देखील पलटवार केला। नरेश मस्केंनी थेट गणेश नाईकांसह भाजपला युती धर्म बाजूला ठेवून उत्तर देण्याचा इशारा दिला होता। जर आमच्या नेत्याच्या विरुद्ध आपण युती धर्म न पाळता काही लोक जर बोलत असतील तर आमच्यातला छोटा कार्यकर्ता सुद्धा एक संयमाकरता लिमिट आहे। भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या कानावर मी स्वतः ही गोष्ट घातलेली आहे आणि आज आपल्याद्वारे पुन्हा एकदा सांगतो, आमच्या नेत्याच्या विरुद्ध जर बोललात तर आम्ही युती धर्म बाजूला ठेवून आम्ही सुद्धा तशाच पद्धतीने उत्तर देऊ। गणेश नाईक साहेब म्हणजे भाजपा नाही। एखाद्या व्यक्तीनं कोणाचं तरी नावानं तुमच्याकडे ब्रेकिंग होण्यासाठी काही गोष्ट बोलल्या, याचा अर्थ नवी मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं अस्तित्व कमी होणार नाही। आज एकनाथ शिंदे साहेबांमध्ये जे धाडस होतं, एकनाथ शिंदे साहेबांमध्ये जी जिद्द होती, त्यामुळेच 3 वर्षापूर्वीचा उठाव झाला, हे भान प्रत्येकाला असलं पाहिजे। मागील अनेक दिवसांपासून गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू आहे। ठाण्यात जनता दरबार घेत गणेश नाईक यांनी वारंवार नाव न घेता शिंदेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय, मात्र आज पुन्हा एकदा जनता दरबाराच्या माध्यमातून त्यांनी नाव न घेता एकनाथ शिंदेंवर शरसंधान साधलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।